UPSC CS80 2025 1 3 5 9 टिंब असं म्हणजे अशा प्रकारे पुढं पुढं गुणिले 11 गुणिले 13 गुणिले 15 गुणिले 17 गुणिले 19 असं पुढं पुढं 999 पर्यंत. असं आपण 999 पर्यंत म्हणजे तर 997 999 असं असं पुढं पुढं वाढत गेलो. तर यांचा जो कोणता गुणाकार येईल त्याच्या एकक स्थानी कोणता अंक असेल असा प्रश्न विचारला आहे. तर यांच्या एकक स्थानचा अंक त्यांनी विचारलेला आहे. यांचा गुणाकार किती मोठा येऊ द्या, किती मोठा. जर एखाद्या संख्येला 5 ने गुणलं, किती गुणलं? 5 ने. एकतर शेवटचा आकडा 0 येतो किंवा 5 येतो. कोणत्याही संख्येला कितीही संख्या मोठी असू द्या, कोणत्याही संख्येला 5 ने गुणलं तर शेवटचा अंक हा 0 किंवा 5 येतो. त्यामुळे इथे बघा 5 इथे मध्ये गुणिले आहे. शिवाय मध्ये कुठेतरी 15 पण येणार, 35 पण येणार. म्हणजे यामध्ये 5 हा संख्या गुणिले आहे. आणि 5 ने गुणल्यावर 0 किंवा 5 येतो. पण 0 कधी येतो? जर एखादी संख्या सम असेल. कोणती असेल सम? म्हणजे 18 असेल, 24 असेल, 36 असेल किंवा 52 असेल. अशी एखादी सम संख्या असेल, तर शेवट 0 येणार. आणि विषम संख्या असेल, किती मोठी असू द्या. 9, 8, 7, 5, 4, 7, 9, 1, 3, 7, 9, 5, 1, 3 आणि गुणिले 5 असलं फक्त. तर उत्तर येईल तेवढं येईल. शेवट 5च येणार आहे. म्हणजे कितीही मोठा गुणाकार असला, कितीही मोठा शेवट विषम संख्या असेल, तर उत्तर हे शेवटचं 5 असणार आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. सगळ्या कशा आहेत? विषमच आहेत. मग सगळ्या विषम संख्या असल्यामुळे कुठेही मध्ये सम येणार नाही. त्यामुळे कुठेही शेवट 0 येण्याची शक्यता नाही. त्यामुळं याचा गुणाकार येईल तेवढा येईल. प्रत्यक्ष गुणाकार करायची गरज नाही. गुणाकार तेवढा मोठा करणं पण अशक्य होणार आहे. तर 997 995 एवढा मोठा गुणाकार होऊ शकतच नाही. म्हणजे होऊ शकतो म्हणजे त्याला तेवढा वेळ लागेल. पहा, मग आता याचा जो कोणता गुणाकार असेल, त्याच्या एकक स्थानचा अंक हा 5 गुणिले असल्यामुळे शेवटचा अंक हा 5 असणार आहे. त्यामुळं एकक स्थानचा अंक 5 आहे. तेव्हा सी हे उत्तर बरोबर आहे. शेवटचा अंक आला 5 आला.